इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची गंभीर तक्रार केली आहे। मात्र या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने येथील सर्व विद्यार्थी संतापले। तसेच दुपारी आलेले जेवणही दर्जाहीन असल्याने विद्यार्थ्यांनी टेकडीवरील खड्ड्यात फेकले। आज दुपारपासून सर्व विद्यार्थी उपाशी असल्याचे समजते। संतापलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्याकडे व्यथा मांडली। यानंतर सर्व विद्यार्थी जेवण पुरवणाऱ्या मुंडेगाव येथील सेंट्रल किचनला टाळ्या ठोकण्यासाठी लकीभाऊ जाधव यांच्या समवेत पिंपरी सदो येथून मुंडेगावकडे रवाना झाले। मात्र पोलिसांनी सर्वांची मनधरणी करून 2 किलोमीटर अंतरावरून सर्वांना माघारी फिरवले। मात्र आता सर्व विद्यार्थी पिंपरी सदो आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले आहेत। जोपर्यंत जबाबदार अधिकारी येऊन प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत जेवणाचा त्याग करून ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। गोठविणाऱ्या कडाक्याच्या थंडीत ठिय्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण घेऊन आलेल्या वाहनाला माघारी फिरवले आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण पुरवण्याची बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे जे अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, शिक्षक, ठेकेदार जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी आश्रमशाळेत येऊन प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत विद्यार्थी उपाशी राहून आंदोलन सुरूच ठेवतील असा इशारा आदिवासी नेते लकी जाधव यांनी दिला आहे। आदिवासी विकास विभाग नाशिकचे उपायुक्त सुदर्शन नंगरे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट। तसेच समस्या जाणून घेत सोडवण्याचे दिले आश्वासनानंतर विद्यार्थी शाळेत दाखल झाले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, घोटी।